तुम्ही कधी हे वापरून बघितलं आहे का? थाई राईस पेपर शीट नाही तर आज मी तुम्हाला दाखवते आहे थाई राईस पेपर शीट वापरून बनवलेली रेसिपी नंबर 1 ट्रान्सपरंट ट्रान्सलुसेंट डेलिशियस असे मोमोज किंवा डम्पलिंग्स। तर चला तर मग सुरुवात करूया भाज्या बारीक चिरण्यापासून। तर त्यासाठी मी कोबी घेतलेली आहे आणि त्याला चॉपरमधनं खूपच बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी गाजर घेतलेला आहे। तुमच्याकडे ज्याही भाज्या अवेलेबल असेल त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। फक्त ज्या भाज्यांना खूप पाणी सुटेल अशा भाज्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत, नाहीतर मग डम्पलिंग्स स्टीम करताना फाटू शकतात। तर जेव्हा आपण अशा हार्ड भाज्या चॉप करू, जसं गाजर मी घालत आहे चॉपरमध्ये, त्याच वेळेस मी याच्यामध्ये घालत आहे लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे। जेणेकरून काय होतं ना, हे डम्पलिंग्स किंवा मोमोज अशा प्रकारचे आपण चायनीज कोरियन डिशेस बनवतो ना, तेव्हा आलं लसणाचे तुकडे असे ते स्टफिंगमध्ये खूप छान लागतात। पेस्ट जर तुम्ही टाकाल तर ती तेवढी टेस्ट देणार नाही जेवढे आल्या लसणाचे बारीक तुकडे देतील। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत। मी थोडंसं मीठ घातलेलं आहे जेणेकरून या भाज्यांना पाणी सुटेल आणि ते आपण पाणी काढून टाकू शकू। तर थोडा वेळ मी बाजूला ठेवलेला आहे। तोपर्यंत आपण काय करूया, कांद्याची पात जी असते ना ती चिरून घेते आहे मी, आणि त्यासाठी हा पातीचा जो कांदा आहे तोच मी वापरणार आहे आणि तोही बारीक चिरून घेणार आहे, जेणेकरून हा फ्लेवर खूप छान लागतो मोमोजमध्ये किंवा चायनीज डिशेसमध्ये वगैरे। तर अशा पद्धतीने हा पातीचा कांदा आहे तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे। कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे, हे बघा अशा पद्धतीने। आणि अजून कोणत्या भाज्याच असतील तुमच्याकडे, जसं स्वीट कॉर्न आहे किंवा कॅप्सिकम आहे, तर तेही या स्टेजला तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता। त्यानंतर व्यवस्थित पिळून भाज्यांमधलं पाणी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये पातीचा कांदा आणि कांद्याची पात दोन्ही घालायचं आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला हवे ते सीझनिंग तुम्ही घालू शकता, जसं ओरेगॅनो, चिली फ्लेक्स किंवा अजून कोणत्या प्रकारचे सॉसेस हर्ब्स तुमच्याकडे असतील तर ते वापरू शकता। मी याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी घालत आहे, एक म्हणजे सोया सॉस आणि दुसरं शेजवान सॉस। तर हे दोन्ही गोष्टी घालून मी मिक्स केलेलं आहे आणि हे स्टफिंग बाजूला ठेवायचं आहे। खूप जास्त वेळ स्टफिंगला रेस्ट नाही करायचं, नाहीतर पुन्हा पाणी सुटेल। तर एका बाजूला मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला मोमोज स्टीम करून घ्यायचे आहेत। हे बघा, तर अशा प्रकारचे हे राईस पेपर शीटचं पॅकेट येतं आणि तुम्ही बघू शकता अशा पातळ पण कडक एकदम अशा राईस पेपरच्या शीट्स असतात। हे बघा अशा प्रकारच्या कुठेही सुपर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन किंवा मे बी किराणा स्टोअरमध्येही तुम्हाला हे मिळू शकतं। तर हे पॅकेट पूर्णपणे ओपन करायचं आहे, मध्यातनं कट करून काढायचा प्रयत्न नाही करायचा आहे, नाहीतर ह्या राईस पेपर शीट तुटू शकतात। त्या खूपच डेलिकेट असतात, तुम्ही बघू शकता एकदम पातळ आणि ट्रान्सपरंट आहेत, स्टील ते या स्टेजला कडक आहेत। तर आपण काय करायचं आहे, व्हेजिटेबलचं जे पाणी आपण काढलेलं होतं स्टॉक, त्याच्यामध्येच मी साधारणपणे 30 ते 40 सेकंद या राईस शीट बुडवून घेते आहे। हे बघा, दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने डीप करून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या थोड्याशा सॉफ्ट होतील। एका बाजूला मी किचन टॉवेल रेडी ठेवला आहे, जेणेकरून एक्स्ट्रा मॉइश्चर याचं आपण ॲब्सॉर्ब करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने पाण्यातनं काढून आपल्याला हे किचन टॉवेलवर ठेवायचं आहे आणि त्याचं जे एक्स्ट्रा मॉइश्चर आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। तोपर्यंत आपण दुसरी शीट पण सोक व्हायला ठेवून देऊया, साधारणपणे 30 ते 40 सेकंद सोक करून तीही आपल्याला काढून घ्यायची आहे। आणि फार जास्त शीट्स एकावेळी रेडी नाही करायचे आहेत, 1 किंवा 2 शीट्स रेडी करून आपण लगेचच ह्याचे मोमोज किंवा डम्पलिंग्स तयार करायला घ्यायचे आहेत। तर मी तुम्हाला 2 प्रकारचे दाखवणार आहे। सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, पहिली शीट मी घेतलेली आहे, त्याच्यावर स्टफिंग घालायचं आहे, भरपूर स्टफिंग घालायचं आहे। हे फोल्ड करायला जास्त कष्ट पडणार नाही आहेत, बट स्टील अगदी फाटायलाही नाही पाहिजे या शीट्स, अशा हिशोबाने स्टफिंग आपल्याला भरायचं आहे। आणि एक सिम्पल फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने आधी फोल्ड केलेलं आहे, दुसऱ्या बाजूनेही फोल्ड करून घ्यायचं आहे। हे बघा अशाच पद्धतीने दुसरी साईडही फोल्ड करून घ्यायची आहे। आणि पातीचा जो कांदा असतो ना तो घ्यायचा आहे आपल्याला आणि छान अशी गाठ मारून घ्यायची आहे, त्यामुळे हे पॉकेट्स आहेत ते दिसायलाही खूप छान दिसतात आणि त्याला एक फ्लेवरही खूप छान येतं जेव्हा आपण स्टीम करतो तेव्हा। अशा पद्धतीने मी पातीचा कांदा याला लावून घेतलेला आहे, छान दिसत आहे हे पॉकेट। आणि दुसरा आपण डम्पलिंग तयार करून घेऊया। तोपर्यंत मी काय करते, एक जाळीदार डिश घ्यायची आहे स्टीमिंगसाठी, त्याला थोडंसं तेल लावून मी ग्रीस करून ठेवलेलं आहे। तर दुसरी शीट मी घेतलेली आहे जी मी सोक करून ठेवली होती, त्याच्यातही आपण स्टफिंग भरायचं आहे।
हे बघा अशा पद्धतीने जेवढं मावेल तेवढं साधारणपणे एका शीटमध्ये छोटे 4 चमचे हे स्टफिंग मावतं आहे माझं. तुम्ही जर मीडियम साईजचा मोठा चमचा थोडासा घेतला असेल तर अगदी 2 ते 3 चमचेच वापरा. आणि अशा पद्धतीने याच्या कडा सगळ्या अशा गोळा करून घ्यायच्या आहेत हातावर, जसं आपण मोदकाच्या गोळा करून घेतो ना तसं. पण मोदकासारखं किंवा मोमोजसारखं ह्याला फार शेप द्यायची अजिबात गरज पडत नाही. एकदम सोप्या पद्धतीने फक्त हे असे जवळ करून घ्यायचे आहे, त्याला आपोआप खालून सोन्या पडतात आणि ते छान असं डम्पलिंगसारखा शेप त्याला येतो. हे बघा तुम्ही बघू शकता खूपच सोपं आहे. त्यामुळे ज्यांना असे आकार वगैरे देता येत नाहीत, शेपिंग करायला प्रॉब्लेम होतो, तेही हे मोमोज किंवा डम्पलिंग एकदमच कम्फर्टेबली बनवू शकतात. हे बघा अशा कडा मी थोड्याशा बंद करून घेतलेल्या आहेत. त्या चिकटतात, स्टिकी असतात त्यामुळे आणि आरामात बंद होतात. स्टील आपण अगेन कांद्याच्या पातीने याला सिक्युअर करून घेऊया. त्यामुळे ते सिक्युअर्डही होतं आहे, दिसायलाही खूप छान दिसतं आहे आणि स्टीमिंग नंतर त्याच्यामध्ये फ्लेवरही खूप छान येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी याला सिक्युअर करून घेतलेलं आहे. थोडंसं वरती खेचून थोडंसं टाईट करत आहे, नाही तर स्टीम करते वेळेस ते निघू शकतं. हे बघा अशा पद्धतीने सगळे पॉकेट्स किंवा डम्पलिंग्स तयार करून घ्यायचे आहेत. ते आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत. खूप जास्त स्टीम करायची गरज नाही आहे. साधारणपणे 7 ते 8 मिनटं आपल्याला हे स्टीम करायचे आहेत आणि 7 ते 8 मिनटानंतर गार करून घ्यायचे आहेत आणि मगच सर्व करायचे आहेत. तोपर्यंत आपण काय करूया, एक मस्त सॉस बनवूया इन्स्टंट असा. त्यासाठी मी शेजवान सॉस घेतला आहे आणि सोया सॉस घेतला आहे. या दोन्ही गोष्टी मी मिक्स करत आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्ही मेयोनीजही वापरू शकता किंवा चीज सॉस तुम्हाला कोणता तयार करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता. नक्की ट्राय करून बघा आणि यूट्यूब मराठी रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज फॉलो करण्यासाठी. तर याच पद्धतीने राईस शीटची अजून एक रेसिपी मी लवकरच शेअर करणार आहे. नक्की सबस्क्राईब करा. बाय.